सगळ्यांचं स्वागत. दुपारची वेळ आणि आपण जाणून घेणार आहोत की आत्ता क्षणापर्यंत नेमकं काय काय घडलं. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. मुंबईत कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर जो आहे तो साधारण 4.40% वरून 3.79% आलेला आहे. असं असलं तरी मुंबईतील निर्बंध जैसे थेच आहेत. पहिल्या टप्प्यात येऊनही निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीये. आणि अर्थात बातमी आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातल्या एकाच प्रश्नाची, ती म्हणजे लोकल कधी सुरू होणार. कारण मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन. सर्वसामान्य मुंबईकरांना अजून काही काळ लोकलची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लोकल अजूनही सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत येणार नसल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर लोकलसाठी आणखी काही काळ कळ सोसण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दुसरीकडे बससाठी सामान्य नागरिकांची लांबच लांब रांग लागल्याचं चित्र सध्या सगळीकडे बघायला मिळतंय. कारण लोकलचा पर्याय नाहीये तर अर्थात घरापर्यंत पोहोचायचं असेल तर बेस्ट बस सेवेचा, त्याचबरोबर मग ठिकठिकाणी ST सेवा जी असेल तिचा वापर जो आहे तो प्रवाशांना करावा लागतोय. त्यामुळे मुंबईकरांना आपल्या ऑफिसला जाण्याकरता पुन्हा ऑफिसून आपल्या घरी परतण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त बसचा वापर करावा लागत असल्या कारणाने ठिकठिकाणी जर आपण स्टॉपवरती बघितलं तर घरी जाण्याकरता किंवा ऑफिसला जाण्याकरता मुंबईकरांनी रांग लावल्याचं चित्र सध्या ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण लोकलचा पर्यायच इथे उपलब्ध नाही आहे. आणि काही काळ अजूनही म्हणजे मुंबई पहिल्या टप्प्यात जरी आलेली असली तरी काही काळ मुंबईकरांना कळ सोसावी लागणार आहे. एवढ्यात मुंबईकरांच्या सेवेत लोकल उपलब्ध होणार नाही आहे. दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकल सुरू करण्यासंदर्भात काय म्हटलंय पाहूयात. जरी आकडे कमी झाले असतील, 4 एप्रिलला 11,000 होते, आज 700च्या आसपास आहेत, तरी देखील आपण 500च्या आसपास किंवा त्याच्याही खाली गेलो नाहीये. जसं डिसेंबरमध्ये आपण 150वर होतो. आपला जो डेल्टा स्ट्रेन आहे तो अतिघातक असल्यामुळे मला वाटतं काळजी घेणं गरजेचं आहे. निश्चित आपल्याला लाईफलाईन उघडायची आहे. जे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ती सुरू करायची आपण बघितलं असेल मोठ्या संख्येत झालेली देखील आहे. तरी देखील कुठचाही निर्बंध काढत असताना की उठवत असताना आपल्याला लोकांचे जीव वाचवणं हे प्रथम कर्तव्य आहे. आणि याविषयी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे अनेक जण शिवसेनेचे म्हणजे मग महापौर आहेत, उपमहापौर आहेत, ते आहे सध्या आपल्याबरोबर. आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. कारण एका बाजूला सर्वसामान्यांचं जनजीवन व्यवस्थित सुरळीत व्हावं यासाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मात्र बंद ठेवण्याचा निर्णय अजूनही घेण्यात आलेला आहे. या संदर्भात थेट आपण बोलूया. महापौर मॅडम, तिसरीच लाट येते हे कितीही खरं असलं तरी आपण आणखी किती दिवस लोकांचं आयुष्य असं थोपून धरणार आहोत? लोकांचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते करत असताना आपण जी सेकंड वेव्ह आली, लाट आली, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की किती जणांना मुकावं लागलंय. त्यामुळे किती आत्ता जरी आपण सेकंड ह्याच्यामध्ये जातोय किंवा फर्स्टमध्ये जातोय, पण आपली मुंबई ही इतर शहरांपेक्षा वेगळी आहे. इथे मुंबईमध्ये काम करायला येणारे जास्त आहेत आणि वेगवेगळ्या शहरातून येतात. त्यामुळे मागच्या वेळेला जो आपल्याला मोठ्या प्रमाणात सेकंड वेव्हचा जो फटका मिळाला, एकंदर ते बघता आपण थोडंसं स्वतःला सावधानतेने केलं पाहिजे. निश्चितच लोकांच्या अडचणी वाढतायत. कारण बसेस मान्य करताय की लोकांच्या अडचणी वाढतायत हे किमान मान्य करतायत म्हणण्यापेक्षा आपल्याला दिसतंय. पण त्या अडचणीपेक्षा त्यांचा जीव वाचवणं हा त्याच्यापेक्षा मोठं काम आहे. तुमच्या विभागात असे अनेक लोक असतील की ज्यांना प्रवास करताना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागते. बसमध्ये एक तर बस मिळत नाही, खूप तासांनी येते. मग अशा लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय. अशा जनसामान्यांचं आयुष्यात थोडासा त्रास कमी व्हावा असं वाटत नाही का? निश्चितपणे. आणि तो त्रास कमी होण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र शासन, त्यासोबत आम्ही सगळे मुंबई शहरातले लोकप्रतिनिधी, सर्व लोकप्रतिनिधीमध्ये शासनाचे असो महानगरपालिकेचे असो, आम्ही प्रयत्न करतोच आहोत आणि कुठेही लोकांना त्रास नाही होत त्याची आम्ही काळजी घेतोच आहोत. आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की जितका त्रास कमी होईल याची आम्ही काळजी घेत असताना आज लोकसुद्धा ॲप्रिशिएट करतायत. आणि म्हणूनच लोकांच्या
आक्रोश किंवा काय असं कुठे तुम्हाला तेवढं दिसून नाही येणार. हे तुम्हाला दिसतंय, हे फक्त काही राजकीय पक्ष जे स्टंट करतायत किंवा जे काही राजकीय पक्ष फक्त त्यांना आरोपातच मजा वाटते तेवढेच आरोप करतायत. बाकी सर्वसामान्य जनता या सर्व गोष्टींनी कुठेतरी समाधानी दिसलेली असं वाटते. तर स्थायी समितीच्या अध्यक्षांना असं वाटत असलं की सर्वसामान्य जनता ही समाधानी आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात खूप रोष आहे, कारण लोकल सुरू केली जात नाही आहे आणि त्यांना पटकन प्रवास करण्याचं एक साधन, स्वस्तात प्रवास करण्याचं साधन, कारण मुंबईचे रस्ते कसे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुंबईचं किती गर्दी होते माहिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये लोकल सुरू करणं खूप गरजेचं आहे. लोकल सुरू होणारच आहे, परंतु जसं टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होत आहेत त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने लोकलसुद्धा सुरू होणार आहे आणि ऑलरेडी लोकल सुरू होते आहे. आणि तुम्ही आजसुद्धा आपण बघतोय की लोकलमधून बऱ्या मोठ्या प्रमाणावर लोक प्रवास करतात. फक्त स्पेशल कॅटेगरीज नाच अलाउड आहेत. सामान्यांचं काय, जो असंघटित कामगार आहे त्यांना सरकार पैसे देत नाही, जो असंघटित कामगार आहे त्यांच्याकडे बघितलं जात नाही, त्यांनी प्रवास कसा करायचा? महापौर मॅडम तुम्ही सांगा. त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही जे मगापासून विचारताय तर मुंबईच्या ज्या BST आहेत त्या मुंबईच्या आणि थोडंसं पण जे लोकल म्हणतोय ते फार लांबून लोक परत करतील आणि आपण करणारच नाही असं नाही म्हणत आहोत. येत्या आठवड्यामध्ये एकदा पुन्हा सगळा आढावा घेतला जाईल आणि निश्चित लोकल चालू केली जाईल. नक्की तुम्ही म्हणताय तसं होईल? येस. तर महापौरांनी भलेही आश्वस्त केलं असलं तरी पण आपल्याला माहिती आहे की अतिरिक्त आयुक्तांनी म्हटलेलं आहे की सध्या तरी लोकल सुरू करण्याचा कुठलाही मानस नाही. आता बघूया नेमकं काय निर्णय घेतला जातोय. महापौरांनी म्हटल्याप्रमाणे पण सध्या तरी सर्वसामान्यांना लोकल सुरू करण्याचा दिलासा नाहीच आहे. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.